हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यू मॅटर. जर का घरापासून आपण लांब राहत असू तर आपल्या घरच्यांची आपल्याला सतत आठवण येत असते आणि ह्यालाच आपण होम सिकनेस असं म्हणतो आणि बडी आलेला आहे व्हिडिओमध्ये. तर जर का तुम्ही हेच भारताच्या बाहेर राहत असाल तर हा होम सिकनेस अजूनच वाढतो. आपल्याला सतत घरची आठवण येत असते आणि याच होम सिकनेसशी डील कसं करायचं यावर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. इकडेच माझ्या ओळखीचं एक मराठी कपल झालेलं आहे आणि त्या दादांशी जेव्हा मी मागच्या आठवड्यात बोलत होते याच विषयावर, तर त्यांनी मला एक फार सुंदर उत्तर दिलं. मी त्यांना म्हटलं की दादा, तुम्हाला काय वाटतं, आपण जेव्हा भारताच्या बाहेर राहत असतो तेव्हा कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आपण मिस करतो? तर त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं की ते उत्तर आज मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं आहे. ते मला म्हणाले की उमा, मागच्याच आठवड्यात आम्ही आमच्या फॅमिली गेट टुगेदरची एक कॅसेट बघत होतो, सीडी बघत होतो बेसिकली. आणि ती खूप जुनी सीडी होती आणि ती बघून आम्हाला इतकं हसायला येत होतं की माझा हा कझिन आहे, माझा तो कझिन आहे. ते मला म्हणाले की इथे सगळं काही आहे, पण हे जे हास्य होतं आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर, ते मिसिंग होतं इकडे आल्यानंतर, जे भारतात होतं ते. तर हेच हास्य परत आपल्या आयुष्यात कसं आणायचं, तो होम सिकनेस, सतत घरची जर का तुम्हाला आठवण येत असेल तर या सगळ्याशी कसं डील करायचं, मानसिक अवस्था स्थिर आनंदी कशी ठेवायची, यावर आपला आजचा व्हिडिओ आहे. तुम्ही जर का मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामचा ID तुम्हाला खाली दिसतोय. इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. तुमच्या मनात काही माझ्याशी बोलावंसं वाटत असेल तुम्हाला जर का, तर मला तिथे नक्की मेसेज करा. आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. हाऊ टू डील विथ होम सिकनेस. सगळ्यात पहिली टिप जी मला तुम्हाला द्यायची आहे, इंडियापासून आपण जेव्हा लांब राहत असतो, आपल्याला जेव्हा आपल्या लोकांची सतत आठवण येत असते, तेव्हा आपली स्वतःची अशी एक सपोर्ट सिस्टम त्या देशात निर्माण करणं खूप गरजेचं असतं. अनेक ठिकाणी आज इंडियन असोसिएशन्स आहेत, मराठी मंडळ आहेत. तर तुम्ही जर का भारताच्या बाहेर राहत असाल तर आपले आपले एकटे एकटे राहू नका, हे नक्कीच मी सजेस्ट करेन. कारण हे जे सगळी असोसिएशन्स असतात, ही जी मंडळं असतात, त्यांचे सतत कार्यक्रम चालू असतात. मी नुकतंच आत्ता बघितलं, दिवाळीचं सेलिब्रेशनची त्यांची एवढी मोठी तयारी चालू आहे. इकडे न्यूझीलंडमध्ये गणेशोत्सवची चालू आहे. तर त्यामुळे काय होतं ना, आपण जरी घराच्या बाहेर असलो, जरी देशाच्या बाहेर असलो, तरी तो जो टच असतो तो सतत राहतो. त्यामुळे एकटे एकटे राहू नका. तुमच्या जवळ कुठलं मराठी मंडळ असेल, तुमच्या जवळ इंडियन असोसिएशन असेल, त्याचे मेंबर व्हा आणि त्याचे अनेक बेनिफिट्ससुद्धा असतात. म्हणजे आत्ताच मी अनेक बेनिफिट्स इंडियन असोसिएशनला साइन अप केल्यानंतर मी स्वतः बघते की किती असतात. म्हणूनच मी ही पहिली टिप देईन की स्वतःमध्ये राहू नका. आपल्या इंडियाची जी लोकं असतात त्यांनी इकडे येऊन बरेच ग्रुप्स फॉर्म केलेले आहेत, सपोर्ट ग्रुप असतील, तर त्यांच्यापैकी कशाला तरी साइन अप व्हा. म्हणजे तो जो होम सिकनेस असतो, सततली जी आठवण येत असते आपल्याला, ती थोड्या प्रमाणात का होईना आपल्या लोकांना बघून कमी होईल. वळूया टिप क्रमांक 2 कडे. इंडियन असोसिएशन्स किंवा आपल्या लोकांबरोबर राहतानाच ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे की त्या देशातल्या लोकल लोकांबरोबर सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त कम्युनिकेशन साधा आणि त्यांच्याबरोबर सुद्धा मिक्सअप व्हा. म्हणजेच त्यांचं कल्चर काय आहे, तिकडची लोकं कशी राहतात, हे सगळं सुद्धा तुम्हाला कळेल आणि हळूहळू त्या आठवणीचा आपल्या देशाचा जो त्रास होतो, तो त्रास न होता नवीन काहीतरी आपण एन्जॉय करण्याची प्रक्रिया सुरू करू. आता न्यूझीलंडचंच मी जर का सांगितलं तर न्यूझीलंडमध्ये मावरी भाषा बोलली जाते आणि इंग्लिश बोलली जाते. तर मग मी इकडे आल्यावर मी काय करीन, मी इकडच्या लोकांशी थोडंसं मिक्सअप होईन, मी मावरी भाषा शिकायचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे इकडचं कल्चर काय आहे, त्याची मजा काय आहे, त्या मजेकडे माझं लक्ष थोडंसं डायव्हर्ट होईल आणि तो जो होम सिकनेस आहे, ती जी सतत आपल्याला जे रडायला येतं, आठवणींचे उमाळे येतात, ते थोडेसे कुठेतरी कमी व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे तिकडचं लोकल कल्चर, लोकल फूड हे सुद्धा तितकंच एक्सप्लोअर करा आणि मग आपल्या लोकांबरोबर राहा. त्यामुळे ही दुसरी टिप आहे माझी. आपल्या लोकांबरोबर राहायचंच आहे, पण त्याचबरोबर त्या देशाच्या लोकल कल्चर बरोबर सुद्धा आपल्याला मिक्सअप व्हायचंय. आता वळूया पॉइंट क्रमांक 3 कडे. आयुष्यात कुठचाही बदल जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याच्याबरोबर स्ट्रेस हा येतोच येतो. मानसशास्त्रात नियम सांगितलेला आहे की आपल्या आयुष्यात चाललेलं रुटीन जेव्हा एखादी इकडची गोष्ट तिकडे होते तरी सुद्धा आपल्याला स्ट्रेसफुल वाटतं. अरे बापरे, आज ही गोष्ट वेगळी झाली का, ओके आता माझं सगळं शेड्यूल हलणार आहे आणि आपण स्ट्रेसमध्ये जातो. तर
आपला देश, आपली लोकं सोडणं हा तर अतिशय मोठा चेंज आहे आपल्या आयुष्यात. त्यामुळे त्याच्याबरोबर येणारा स्ट्रेससुद्धा तितकाच मोठा असतो. मग अशा वेळेला काय करायचं? तर आपला जो फोकस असतो तो आपण चेंज करायचा. म्हणजे मी भारताच्या बाहेर पडतोय हे जर का आपण सतत डोक्यात ठेवत असू, तर तो फोकस चेंज करून इथे आल्यानंतर मी काय कमावणार आहे? मग मे बी एज्युकेशन असेल, तुम्ही नवीन जॉबसाठी आला असाल किंवा अन्य कुठल्याही कारणासाठी आला असाल. तो फोकस चेंज करा. मी काय गमावतोय हे सतत, सतत, सतत त्याची रेकॉर्ड जी आपल्या डोक्यात वाजत असते, ती रेकॉर्ड बंद करा. ती कॅसेट बाहेर काढा आणि दुसरी नवीन कॅसेट टाका. ज्यात तुम्हाला सतत हे सांगितलं जाईल, की इथे आल्यानंतर कुठल्या गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या झाल्या. तुम्हाला जर का पाहिजे असेल, जसं मी 21 डे चॅलेंजमध्ये सांगितलं होतं, तर तुम्ही लिहून काढा, की आज माझ्या आयुष्यात कुठली गोष्ट चांगली घडली आणि मग तुम्हाला कळेल, की सतत आपल्याला जे वाटत असतं ना, मी इथे येऊन चूक केलं की बरोबर, त्याचा फोकस कुठेतरी शिफ्ट होईल आणि मी किती गोष्टी चांगल्या कमवल्यात याकडे फोकस जाणार आहे आणि मी म्हटलं तसं त्यामुळे थोडासा होम सिकनेस कमी होणार आहे. वळूया टिप क्रमांक 4 कडे. आणि ही जी टिप आहे ती प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि त्यामुळे त्याचं महत्त्व किती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सतत तुमच्या मनावर ते कोरलं जाणार आहे. आणि ही टिप म्हणजे मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एखाद्या वेळेला जेव्हा आपल्याला आठवणींचे उमाळे येतात, तेव्हा त्याच्याबरोबर इमोशनल इम्बॅलन्स सुद्धा येतो. कदाचित मी अनेक लोकं अशी बघितलेत, की अर्धा-अर्धा दिवस रडण्यात घालवतात. घरच्यांची आठवण येत असेल, त्या काळजीत घालवतात. तुम्हाला जर का हे सगळे इमोशनल इम्बॅलन्सेस कमी करायचे असतील, मी असं नाही म्हणणार की अगदी बंद होतील, पण तुम्हाला जर का कमी करायचे असतील आणि कुठेतरी स्ट्रॉंग व्हायचं असेल, तर मेडिटेशन करणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. रोज 10 मिनिटं डोळे बंद करून आपल्या श्वासांवर फोकस करायचा आहे. त्याच्यामुळे अनंत मी म्हटलं तसं बेनिफिट्स आहेत. तुम्हालाच कळेल की तुम्ही मेंटली हळू किती स्ट्रॉंग होत जाताय आणि हे जे उमाळे असतात, हे जे सततचं रडणं असतं, इम्बॅलन्सेस असतात, ते कुठेतरी थोडंसं कमी होईल आणि आत्ता आहोत ती स्थिती आपल्याला एन्जॉय करायची आहे. त्या देशात आपल्याला चांगलं राहायचं आहे. ह्याकडे आपला कल जास्त राहणार आहे. त्यामुळे ज्या कुठल्या देशात तुम्ही असाल, बाहेरच्या देशात आता ॲटलिस्ट मी माझं तरी सांगू शकते, की मी निसर्गाच्या जास्त जवळ आले. कारण इकडची जी घरं असतात त्याच्या आजूबाजूला बरीच ग्रीनरी असते, बरीच झाडं असतात. त्यामुळे हे एक आयडियल वातावरण आहे मेडिटेशनसाठी. मी तर माझी योगा मॅट घेऊन सरळ गार्डनमध्ये बसते आणि मी मेडिटेट करते आणि त्याच्यामुळे मी 100% सांगू शकते, की माझे जे इमोशनल इम्बॅलन्सेस आहेत, मी असं नाही म्हणणार, की मी स्वतः रडत नाही. कधी-कधी होतो इम्बॅलन्स किंवा कधी-कधी खूप आठवण येते. पण ऑफकोर्स मेडिटेशनमुळे जे जे मॅक्झिमाइज झालेलं असतं ते एवढंच मिनिमाइज व्हायला खूप मदत होते. आता वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा जो मुद्दा आहे तो 99% लोकांच्या बाबतीत होऊ नये आणि होतही नाही. मोस्टली तो होत नाही. पण तो जो 1% आहे त्यांच्यासाठी मी हे सांगते. बाहेरच्या देशात जेव्हा आपण राहत असतो तेव्हा तुमच्याबरोबर जर का रेसिझम होत असेल, तर कुणाशी तरी ह्याविषयी बोलणं खूप गरजेचं आहे. मी अशाही केसेस बघितल्या आहेत, की वर्कप्लेसमध्ये असेल किंवा तुम्ही ज्या कॉलेजेसमध्ये तर मोस्टली असं होत नाही. पण तरीसुद्धा जर का तुमच्याबरोबर रेसिझम कुठे होत असेल, तर ती गोष्ट मनात दाबून ठेवली जाते अनेकदा आणि मग खूप वाईट प्रकारे ती बाहेर येऊ शकते. त्यामुळे तुमच्याबरोबर जर का रेसिझम होत असेल, अनेक ठिकाणी स्ट्रिक्ट लॉज असतात रेसिझमच्या विरुद्ध. त्यामुळे कुठेतरी बोला, तुमचं मन मोकळं करा. ती गोष्ट मनात सतत ठेवू नका. रेसिझम मी म्हटलं तसं मोस्टली होत नाही. पण जर का होत असेल, तर कुठेतरी व्यक्त होणं, सपोर्ट सिस्टम तुमची तुम्हाला तयार करणं खूप गरजेचं आहे. दुसरा ह्याचाच एक सब पॉइंट मी सांगते. जर का तुमचं मूल शाळेत जात असेल, कारण अशा केसेस मी स्वतः बघितलेल्या आहेत आणि माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेल्या आहेत आणि त्या मुलाबरोबर जर का शाळेत रेसिझम होत असेल, अनेक मुलं गप्प बसतात किंवा घरच्यांना काहीही सांगत नाहीत. तर अशा वेळेला सुद्धा काउन्सिलरची मदत घेणं खूप गरजेचं आहे. कारण मी बघितलेली मुलं अक्षरशः त्यांना बुलिंग केलं जात होतं रेसिझममुळे. त्यामुळे अशा वेळेला आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यांच्याबरोबर कुणी रेसिझम करत नाहीये ना शाळेत, हे चेक करणं खूप गरजेचं असतं. कारण असं झाल्यानंतर सुद्धा मी म्हटलं तसं इमोशनल इम्बॅलन्सेस ऑफकोर्स होणार आहेत आणि असं काही झालं तर आपलं मूल किंवा आपण स्वतः यात कुठे जात असू, तर प्रोफेशनल सपोर्ट घ्या किंवा कुणाकडे तरी मन व्यक्त करा, ज्याच्यामुळे हा त्राससुद्धा थोडासा कमी व्हायला मदत होईल.
वळूया पुढच्या मुद्द्याकडे. अनेकदा काय होतं ना, आपण घरी बसल्या-बसल्या खरं तर बोर होत असतो. पण आपल्याला असं वाटतं, की हा जो बोर्डम आहे, त्याला आपण होम सिकनेस समजून बसतो. त्यामुळे आपला जो बोर्डम आहे, त्याला होम सिकनेसपासून डिफरन्शिएट करायला शिका. मग अशा वेळेला काय करायचं, तर घराच्या बाहेर पडणं खूप गरजेचं असतं. अनेकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर कदाचित आपल्याला त्या फीलिंग्ज येत पण नाहीत, आपल्याला आठवण सतत येत पण नाही. पण घरात बसल्यानंतर मात्र सतत तेच विचार सुरू असतात. त्यामुळे अशा वेळेला बेस्ट गोष्ट आपण जी करू शकतो ती म्हणजे एक्सरसाइज करा. बाहेरच्या देशात मोस्टली लोकं रनिंगला जास्त जातात आणि रनिंगसारखा जेव्हा रिगरस तुम्ही एखादा एक्सरसाइज करता, तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स खूप सिक्रीट होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला सतत आनंदी राहायला त्याची खूप मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का जिमला जायला आवडत असेल, डेफिनेटली जिमला जा. माझं म्हणणं आहे की घराच्या बाहेर पडा, रनिंगला जा आणि मग बघा तुम्हाला त्या होम सिकनेसच्या ज्या भावना आहेत त्या कितपत राहतात. मी म्हणलं तसं बोर्डमला तुमच्या होम सिकनेसमधनं डिफरन्शिएट करा आणि रनिंग किंवा एक्सरसाइज करणं हा त्याच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे, तो स्वीकारा. आता वळूया आपल्या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटच्या मुद्द्याकडे. जेव्हा आपली व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते, तेव्हा तिची काळजी, तिची आठवण बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यामुळे मी नक्की सजेस्ट करेन, व्हिज्युअल मेमरी खूप स्ट्रॉंग असते आपली, त्यामुळे व्हिडिओ कॉल करा दिवसातनं एकदा तरी आपल्या सगळ्या लोकांना आणि आपल्या डोळ्यांनी आपण जेव्हा बघतो, की येस बाबा सगळ्या गोष्टी नॉर्मल चाललेल्या आहेत, घरी सगळे खुश आहेत, तेव्हा बऱ्याच प्रमाणात आपला जो होम सिकनेस आहे, आपली जी काळजी आहे ती कमी व्हायला मदत होते. मी हे सुद्धा तुम्हाला सांगेन, की 1 वर्षानंतर तुम्ही जर का इंडियाला जायचा प्लॅन करत असाल, तर ते तिकीटसुद्धा हळू बुक करायला सुरुवात करा. म्हणजे आपल्या डोक्यात एवढी तरी गोष्ट नक्की राहते, की हो बाबा हे 1 वर्ष काढल्यानंतर मी नक्की इंडियाला परत जाणार आहे. त्यामुळे तुमचं फ्लाइट असेल तर ते बुक करून टाका. स्वतःलाच सिक्युरिटी द्या, की हो बाबा आत्ता हे 1 वर्ष मला काम करायचं आहे, पण मग नंतर मी इंडियात जाऊन खूप मज्जा करणार आहे. त्यामुळे बुक करा तुमचं फ्लाइट. अर्ली फ्लाइट जितकं तुम्ही बुक कराल तसं आपल्याला त्याचा इकॉनॉमिक बेनिफिटसुद्धा खूप असतात. तो मार्ग तुम्ही अवलंबू शकता आणि जोपर्यंत तुम्ही इथे आहात तेव्हा मी म्हटलं तसं व्हिडिओ कॉल रोज करा. सगळ्यांशी व्यवस्थित बोला, सगळ्यांशी टचमध्ये राहा. म्हणजे तुमचा होम सिकनेस, तुमची काळजी, आठवण सगळं थोडंसं कमी व्हायला खूप मदत होईल. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. भारताबाहेर राहणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आधी मी पहिली गोष्ट सांगणार आहे, की पाठ थोपटून घ्या. कारण मला माहिती आहे ही खूप कठीण गोष्ट आहे आणि ती तुम्ही इतक्या छान प्रकारे करतायत. त्यामुळे आज मी खरंच तुमच्या सगळ्यांचं इथे बसून खूप कौतुक करते. खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन कधी-कधी येतात, पण त्यासुद्धा आपण खूप ग्रेसफुली हँडल करत पुढे जातो. आपल्या देशाची आठवण, आपल्या माणसांची आठवण सतत हृदयात ठेवून आपलं रोजचं काम आपण करत असतो. त्यामुळे सगळ्यांचं माझ्याकडून खूप खूप कौतुक. तर ह्या टिप तुम्हाला जर का उपयोगी वाटल्या असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 100Kच्या आपण अगदी जवळ जातोय. लवकरात लवकर अचीव्ह करावी ती गोष्ट, असं असं माझं ड्रीम आहे, तो माझा गोल आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ माझ्याकडून बघायला आवडतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय.